भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हीच ती आपण ताजी दृश्य पाहतोय। या आंदोलनाची भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातील मुकुंदनगर भागामध्ये दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाची हाक दिली गेली आहे आणि मुकुंदनगर येथील अनधिकृत हजरत दमशाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावाने फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातील दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या दर्ग्याला पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आलाय। सकल हिंदू समाजाचं हे आक्रमक आंदोलन पुण्यामधून पाहायला मिळतंय आणि त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। मुकुंदनगर भागातील दर्गा विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झालाय। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि पुण्यामधील मुकुंदनगर भागात दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकं म्हणणं आहे? काय भूमिका जी आहे, अनाधिकृत जे काही आपल्याला थडगे पाहायला मिळतात हे कुठेतरी निघाले पाहिजेत, ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। या ठिकाणी काही वेळापूर्वी मुस्लिम संघटनांनी देखील आंदोलन केलं, आता तुमचं आंदोलन सुरू आहे। नाही, त्यांनी काय आंदोलन केलं त्यांचा भाग आहे, पण हे अनधिकृत प्रथे कुठेही थडगे उभा करणं आणि तिथं कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही सुरू करणं हे काही योग्य रीती नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की असे अनधिकृत थडगे आहेत हे निघाले पाहिजेत। सतत जो आरोप होतो की भडकाऊ भाषणं होतात, चिथावणीखोर वक्तव्य होतात, अशा आंदोलनानंतर मग दंगली होतात, त्याबद्दल काय वाटतं? कुठेही काही होत नाही, सगळं जे चाललंय ते कायदेशीर चाललेलं आहे। तुमची मागणी आम्ही बघितली, पण तुमच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी बघा, असं आहे, पुणे शहरामध्ये महर्षीनगर या ठिकाणी एका फुटपाथवरती अनधिकृत पद्धतीचा दर्गा आहे। गेली 15-20 दिवस या भागातले गणेश मंडळ असतील, सामाजिक संघटना मागणी करतायत की आम्हाला चालण्यासाठी याचा त्रास होतोय, हे अनधिकृत आहे आणि अशा पद्धतीचं फुटपाथवरती लँड ज्या चालणार नाही असं महापालिकेला आणि पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलं असताना सुद्धा यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की अशा पद्धतीचं फुटपाथवरती किंवा शासकीय जागेवरती जर अशा प्रकारचे अनधिकृत थडगे असतील तर शासनाने ते तात्काळ हटवावे, अन्यथा आम्ही बजरंग बलीचं मंदिर त्या ठिकाणी बांधू। वेगवेगळ्या धर्माच्या विरोधात घोषणा होतात, काय नेमकं म्हणणं? पुढे बोलूयात आपण, काय भूमिका, ज्याच्यासाठी आलोय ते करूयात, पुढे बोलू आपण। काय करायचं, आपण काय भूमिका, काय करायचं? अधिकृत बांधकाम काढा, पण पुढे चला, आता पुढे चला। तर आपण पाहतोय हे आंदोलक बरेच आक्रमक झालेले आहेत। भाजपचे आमदार योगेश टिळेकरांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांना निवेदन देऊन, पोलिसांना विनंती करून सुद्धा त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं, असं सुद्धा या आक्रमक आंदोलकांचं म्हणणं आहे। काय झालंय पुण्यामध्ये आपण हे सगळे जे मोर्चेकरी आहेत ते आक्रमक झाल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे। पुण्यात अनधिकृत दर्गा आहे असा दावा केला जातोय आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी आपण सुरू असल्याचं पाहतो। समोरच्या बाजूला देखील आपण जर बघितलं असेल तर बजरंग बलीची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी डोक्यावर घेऊन हे काही आंदोलक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी अनधिकृत दर्गा आहे त्या ठिकाणी आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी वाटचाल त्या दिशेने सुरू असल्याचं आपण बघतोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आपल्या सोबत आहेत। सर, कशा पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलं जातंय, कसा बंदोबस्त आहे ते आपण बघितलं, मोठा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या भागात आपण बघतो आहोत। आंदोलनात घोषणाबाजी देखील सुरू आहे, काय उद्देश आहे आजच्या आंदोलनाचा, काय भूमिका असणार आहे? कारण वेगवेगळ्या समाजाच्या विरोधात घोषणा ऐकायला मिळत आहेत, तेढ निर्माण होईल असं वाटत नाही? आम्ही शांततेच्या मार्गाने आयुक्तांना विनंती करणार आहे, तो दर्गा जर ऑथराईज असेल तर त्याची काही कागदपत्र असतील तर ती मला असं वाटतं दाखवावी आणि ह्याच्यामध्ये आम्हाला कुठलाही तेढ निर्माण करायचं नाही अशी आमची भावना आहे। आपण बघतोय की कुठलंही तेढ निर्माण करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते, मात्र वेगवेगळ्या आक्षेपार्ह घोषणा
या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत पोलिसांची मोठी दमछाक या ठिकाणी होताना दिसते, कारण यापूर्वी मुस्लिम संघटनांचं आंदोलन या ठिकाणी झालेलं होतं आणि आता हिंदू संघटनांचे पुण्यातले हिंदू समाजाचे जे लोक आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते आणि ज्या ठिकाणी हा अनधिकृत दर्गा आहे असा दावा केला जातोय त्या ठिकाणी हे सगळे मोर्चेकरी आता पुढे पुढे सरकताना आपण पाहतो आहोत. अगदी तर आपण पाहतो सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन आहे आणि ते बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे. ज्ञानेश्वर, आता यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यावर पोलीस प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे? पुन्हा एकदा ज्ञानेश्वरकडून आपण अपडेट घ्यायचे प्रयत्न करूया. मात्र झालंय काय, भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे. पुण्यामधील मुकुंदनगर भागामध्ये दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आणि मुकुंदनगर येथील अनधिकृत दर्गा जो आहे या दर्ग्याच्या नावाने झालेलं फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यामधील दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाचं हे आंदोलन पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुद्धा आपण पाहतोय मोठा बंदोबस्त तैनात आहे आणि पोलीस सगळी ही जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी ज्ञानेश्वरने जेव्हा या आंदोलकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांना बरीच विनंती केली होती, निवेदन सुद्धा दिलं होतं, मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आता हे आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. Thank you.